सगळी माणसं आता बेडसगावच्या दिशेने निघाली होती. घाई न करता ते सगळे एका लहानशा पाऊल वाटेने एका मागे एक निघाले होते. बेडसगावात काय होणार याचा विचार करत फकीराही गबऱ्यावर बसून निघाला होता. त्याचा चेहरा गंभीर झाला होता. सरकारी खजिना लुटल्यावर सरकार आपल्या बरोबर काय करेल आणि मग आई, थोरली आई, आबा, सरू यांना कोण बघेल असे त्याच्या डोक्यात येत होते. तसेच आपण बेडसगावचा खजिना लुटणार आहोत ही गोष्ट घरी सांगितली नाही. आपण खूप मोठी चूक केली असे त्याला वाटत होते. त्याचे मन त्याला खात होते. फकीरासारखेच मुरा, बळी, सावळा एकूण एक माणूस निर्भय होता. आज आपण मृत्यूशी सामना करणार आहोत हे माहीत असून सुद्धा कोणीही घाबरले नव्हते. पण त्यांची मन मात्र त्यांच्या घरात बायका मुलात घुटमळत होती आणि शरीर बेडसगावची वाट चालत होते. ते सगळे बेडसगावच्या जवळ पोहोचले आणि सूर्य मावळला. फकीराने माणसांच्या टोळ्या करून त्यांना गावाच्या पश्चिमेला वारणेच्या वाळवंटात जाण्याची सूचना दिली. त्याप्रमाणे सगळे निघून गेले आणि सावळा, तायनू, पिरा, साधू, खंडू, रामोशी यांना घेऊन फकीरा सरळ गावात घुसला. गाव झोपल्याशिवाय काही करता येणार नसल्याने नदीच्या काठी जमून थोडी विश्रांती घेण्याचे त्यांनी ठरवले. फकीरा गावाच्या मध्यभागी आला तेव्हा पारावर बरेच लोक गप्पा मारत बसलेले त्यांना दिसले. त्या माणसांनी सुद्धा फकीराची माणसं पाहिली. फकीराच्या माणसांच्या हातात असलेले शिंग, हलगी, मशाली, तलवार, भाले, कुऱ्हाडी हे सगळे पाहून पारावरच्या माणसांनी त्यांना कुठले गाव म्हणून विचारले. सावळा लगेच म्हणाला, बुक्कलपूर, आमचा तमाशा आहे. तायनू महारने लगेच प्रसंगावधान राखून विचारले, आमची माणसं जाताना दिसली का? एक गावकरी म्हणाला, नाही दिसली, पण तुमचा नाचा कुठे आहे? तायनू म्हणाला, तोच तर पुढे गेला आहे. आज संध्याकाळी दिसेल तुम्हाला. म्हणजे तमाशा आमच्या गावात होणार आहे? दुसऱ्या एका गावकऱ्याने खुश होऊन विचारले. सावळा म्हणाला, हो, ब्राह्मणाच्या वाड्यासमोर आज आमचा तमाशा उभा राहणार आहे. ते ऐकून सगळे गावकरी खुश झाले. फकीरा त्या तमाशातला सरदार असावा असे ते सगळे तर्क करू लागले आणि फकीरा गावाबाहेर पडला. सगळे नदीकाठी एकत्र जमले. सगळ्यांनी चुळा भरल्या आणि भाकरी खाऊ लागले. फकीरा म्हणाला, ही भाकरी आता शेवटची समजून खाऊया. सरकारी खजिना लुटल्यावर सरकार पिसळून उठेल आणि मग आपल्याला त्यांच्याशी लढावे लागेल. यात कोण जगणार आणि कोण कोण मरणार माहित नाही. सगळे फकीराचे बोलणे कान देऊन ऐकत होते. भिवा म्हणाला, आज मरण आले तरी चालेल. मरता मरता खजिना लुटूया, म्हणजे निदान आपली पोरं बाळ तरी 4 दिवस सुखाने खातील. पुढचे कोणी बघितलंय? तायनू म्हणाला, मगाशी गावकऱ्यांना आपण तमाशा असल्याचे सांगितले आणि आता ब्राह्मणाच्या वाड्यासमोर सगळा गाव तमाशा बघायला जमून बसला आहे. आता आपलाच तमाशा होणार असे दिसतंय. पिरा म्हणाला, काही होत नाही, तुटून पडूयात सगळ्यांवर. तमाशा बघायला आलेले हौसे गल्लीने कसे पळत जात आहेत आणि त्यांचाच कसा तमाशा होतोय हे बघाच तुम्ही. सगळ्यांची जेवणं झाली. अनेकांनी गांजा ओढून तर्र होऊन मग तयारी केली. गावात सगळीकडे सामसूम झाली होती. फकीराने अंदाज घेतला आणि इशारा केला तसे सगळे उठले. मशाली पेटल्या, कुऱ्हाडी ठोकून सरळ बसल्या, भाल्यांची फाळं सज्ज झाली आणि घमांडीने हलगी शेकली. शिंग, हलगी लावून खजिना लुटणारे मर्द जीवावर उदार झाले. हळूच घात करून जाणारी ती भ्याड माणसं नव्हती, तर वाजत गाजत जाऊन मरणाला जाग करून मग त्याला कवटाळणारी ती मर्द माणसं होती. फकीरा सगळ्यांच्या पुढे निघाला. गावात शिरताच हलगीवर टिपरू पडलं आणि शिंगाने आरोळी ठोकली. त्या आवाजाने बेडसगाव एकदम जागा झाला. पण वरात निघाली असेल असे वाटून सगळे पुन्हा निर्धास्त झाले. फकीरा एखाद्या वादळाप्रमाणे ब्राह्मणाच्या वाड्यापुढे येऊन उभा राहिला. रघुनाथ ब्राह्मणाचा तो वाडा आता जागा झाला होता, पण 1.5 लाखाचा खजिना पोटात घेऊन निर्भय बसला होता. त्या वाड्याचा प्रचंड मजबूत दरवाजा बंद होता आणि त्या दरवाजावरच्या कमानीत एका खिडकीत रघुनाथ येऊन पाहत होता. वरात की बंड या प्रश्नाने त्याचे काळीज घाबरले होते. पण वाड्यावर दरोडाच पडला आहे याची खात्री होताच तो बंदूक घेऊन सज्ज झाला. फकीरा दाराला भिडला होता. नंग्या तलवारी, कुऱ्हाडी लखलखत होत्या. वाड्यात घुसा असे सगळे ओरडत होते. फकीरा दाराला छाती लावून उभा असल्याने रघुनाथला त्याच्यावर नेम धरता येत नव्हता. पण मग त्याने अंधारातच एक गोळी झाडली. त्या गोळीच्या आवाजाने गावाला दरोडा पडल्याचे लक्षात आले आणि मग धाडसी माणसे मिळेल ती हत्यारं घेऊन ब्राह्मणाच्या वाड्याकडे धावत निघाली. रघुनाथने पहिली गोळी झाडताच फकीराने सगळ्यांना मशाली विझवायला सांगितल्या.
सगळीकडे अंधार झाला. गाव लढायला आल्याचे समजताच मुराने सगळ्यांना गोफणी जोडून मारा करायला सांगितले. वारणेच्या वाळवंटातून येताना आणलेल्या दगडगोट्यांचा मारा समोरून येणाऱ्या माणसांवर होऊ लागला. पण लवकरच आणलेले दगड संपले, पण गाव मात्र मागे सरायला तयार नव्हता. सगळ्या गल्ल्या माणसांनी भरल्या होत्या. फकीराने सगळ्यांना हत्यारं काढायला सांगितली. म्हणाला, आता कोणाचीही गय करू नका. दिसेल त्याला कापत वाट काढा आणि नदीवर चला. फकीराच्या सांगण्याप्रमाणे सगळ्यांनी माणसांना मागे सारत वाट काढली आणि नदी गाठली. दरोडा मारून काढला म्हणून गावाने निश्वास टाकला. रघुनाथ बंदूक घेऊन खाली आला. उद्या सरकार गावाला इनाम देणार म्हणून सगळे खुश झाले आणि या आनंदातच झोपी गेले. सगळीकडे सामसूम झाली. इथे गाव खुश झाला, पण तिथे नदीकाठी फकीरा माघार घ्यावी लागल्याने वेडापिसा झाला होता. सगळीच माणसं चरफडत होती. फकीरा आवेगाने बोलू लागला, आज आपल्याला जीव घेऊन पळावे लागले. जन्मभर आपण नुसते पळतोय आणि मरण आपल्या मागे हात धुवून लागले आहे. पण असं कधीपर्यंत पळायचे? असे पाठ दाखवून पळण्यापेक्षा सामोरे जाऊन मरणाच्या खाईत पडून मेलेले बरे. मरण सगळ्यांनाच येणार, आपण सगळेच मरणार आहोत. पण मरणात सुद्धा चांगलं वाईट असतं. कुत्र्यासारखं मरणारं माणूस मेलं काय आणि जगलं काय, दोन्ही सारखंच. जर पळूनच जायचं असेल तर ही सगळी हत्यारं इथे वारणा आईच्या समोर जाळून त्याची राख कपाळाला लावून सरळ सरकारला शरण जाऊया. ही हत्यारं वागवायचा आपल्याला काही एक अधिकार नाही. मुरा म्हणाला, पण आपण तरी काय केले असते? गावाने चांगलेच लावून धरले होते. नशिबाने आपल्याला वाट करता आली आणि आपण सुखरूप बाहेर पडलो. फकीरा म्हणाला, सुखरूप? आपण कधी सुखरूप होतो? आईच्या पोटात असल्यापासून रक्ताचे घोट घेतोय, लढतोय. आपण कधीच सुरक्षित नव्हतो. माळाला माझा बाप कटून मेला तेव्हापासून एक क्षण सुद्धा मला सुखाचा लाभला नाहीये आणि वैऱ्यांनी तो लाभू दिला नाहीये. विचारा या सावळा नानाला. सगळीकडे शांतता पसरली होती. फकीराच्या बोलण्यातून होणाऱ्या निखाऱ्यांच्या वर्षावाने ती पेटती माणसे हळूहळू फुलत होती. वारणा काठ तप्त होत होता. थोड्याच वेळात सगळ्यांचा थकवा दूर झाला. वारणेचे थंड पाणी पिऊन तरतरीत झालेली माणसे झुंजेसाठी पुन्हा सज्ज झाली. ताईनू महार म्हणाला, चला परत, आता झटून दार फोडू नाहीतर कटून मरू. पिरा सुद्धा गरजला, शेका हलगी आणि उठा. सावळा गुरगुरला, आता बेडसगावला पाठ दाखवली तर बापाचे नाव सांगणार नाही. सगळ्यांना चेव आला. टक्कर घेऊन मरण्याची उर्मी सगळ्यांच्या अंगात संचारली आणि पुन्हा हलगी शेकली. पुन्हा दुप्पट जोराने शिंग खिकळले आणि दाही दिशा दणानून गेल्या. त्या आवाजाने गाव जागा झाला. पळून गेलेले दरोडेखोर दुप्पट माणसं जमवून आता निर्वाणीची झुंज द्यायला आली असतील. आता ते काही मागे हटणार नाहीत. या सरकारसाठी आम्ही फुकट कशाला मरायचे? खजिना सरकारचा, राखणदार ब्राह्मण, लुटणारे चोर, मग आम्ही का मरायचे? असा विचार करून सगळा गाव शांत बसला. काही धाडसी माणसे लढायला बाहेर पडली, पण दुसरे कोणीच येत नसल्याचे पाहून ती सुद्धा माघारी फिरली. फकीरा रघु ब्राह्मणाच्या वाड्यापुढे आला. गावातली नाकी गल्ल्या रोखून पिरा, मुरा, ताईनू, घमा, साधू यांना घेऊन तो दाराला भिडला. रघु ब्राह्मण वरून गोळ्या झाडत होता. सगळीकडे दंगल सुरू होती. फकीरा व बाकी सगळ्यांनी मिळून मोठमोठे दगड घालून तो प्रचंड मोठा दरवाजा मोडून काढला. रघुला काही कळण्यापूर्वीच वाड्याचा चौक हत्यारांनी भरला. मुरा, बळी, घमांडी यांनी परसदार फोडून रघुची बंदूक हिसकावून घेतली. हातची बंदूक जाताच रघु अंधारात कुठेतरी नाहीसा झाला. मुरा बेचैन होऊन त्याला शोधत होता. फकीरा चौकात आला तेव्हा ब्राह्मणांचा प्रतिकार संपूर्णपणे मोडून पडला होता. वाड्यात अंधार होता. बाहेर सगळे शांत करून बाकी मंडळी वाड्यात आली आणि रघु ब्राह्मण एका खोलीपुढे तलवार घेऊन उभा असलेला फकीराला दिसला. आपली मुलं, बायका, तरुण मुली सगळ्यांना एका खोलीत बंद करून तो एकटाच त्यांच्या अब्रूचे रक्षण करण्यासाठी उभा होता. फकीराने कोण म्हणून विचारताच, मी रघुनाथ ब्राह्मण, या वाड्याचा मालक, असे क्षीण आवाजात म्हणाला. फकीराने आवाज चढवून त्याला वाटेतून बाजूला व्हायला सांगितले, पण रघुनाथ मागे हटायला तयार नव्हता. त्याने हातातली तलवार झटकून फकीराला घाबरवण्याचा प्रयत्न केला, पण फकीराही कमरेची तलवार खसकन ओढत म्हणाला, तुझ्या तलवारीला मी घाबरणार नाही आणि आज खजिना लुटल्याशिवाय मागे सरणार नाही. खजिना कुठे आहे ते सांग. रघु ही जोरात खिकसला, तुझ्या पाठीमागच्या खोलीत. ते ऐकून फकीराला आश्चर्य वाटले. खजिना माझ्या मागच्या खोलीत आहे तर मग हा ब्राह्मण
या खोलीच्या पुढे का उभा आहे? तिथे नक्कीच काहीतरी असणार. फकीराने त्या खोलीत काय आहे असे विचारले. माझी बायका मुलं आहेत असे रघुने सांगितले. फकीरा रागानेच पुढे आला. इतक्यात त्या खोलीचे दार उघडले गेले आणि त्यातून रघु ब्राह्मणाची बायको, भाऊजय आणि 2 तरुण मुली अशा चौघी समोर येऊन उभ्या राहिल्या. रघुची पत्नी फकीराला हात जोडून म्हणाली, हा वाडा धुवून घेऊन जा, पण या 2 मुलींची लग्न झालेली नाहीत. मी पदर पसरून भीक मागते. आमची अब्रू. ती पुढे काही बोलणार इतक्यात फकीराने तिला थांबवले. म्हणाला, थांब बाई, मी खजिना नेणार आहे. तुम्हाला ओरबाडायला मी आलो नाहीये, कारण अब्रू खाऊन उपाशी माणसं जगत नाहीत. जा, आत जाऊन बसा. एवढ्यात खजिन्याच्या खोलीतून आलेल्या पिराने फकीराला सांगितले, तिजोरी लोखंडी आहे आणि तिथे किल्लीही नाहीये. किल्ली नाही हे ऐकताच फकीराने रघुकडे पाहिले. रघु म्हणाला, किल्ली कोल्हापूरला असते. फकीरा पिराला म्हणाला, ती तिजोरी तशीच उचला आणि चला. सावळा म्हणाला, तिजोरी खूप जड आहे, उचलता येणार नाही. फकीरा थोडा विचार करून म्हणाला, माणसं घेऊन जा आणि गावचा वडार सुटकी सहित आणा. सावळा, मुरा, बळी गावात गेले आणि वडाराला घेऊन आले. वडाराने आपल्या प्रचंड सुटकीचे घाव घालून तिजोरी फोडली आणि 50,000 रुपयांचा ढीग समोर लागला. रघु ब्राह्मणाच्या वाड्यात त्याच्याच समोर फकीराने ती तिजोरी फोडली आणि वडाऱ्याची मजुरी चुकवून 50,000 रुपये पोत्यात भरून बेडसगाव सोडले. थोडे पुढे आल्यावर फकीरा थांबला आणि सगळी रक्कम वाटण्यासाठी त्याने सांगितले. वाटण्या करण्यापूर्वी आपल्या गावच्या गोरगरिबांना मदत म्हणून 2 भाग काढून एक मांगवाड्यात व दुसरा महारवाड्यात देण्याचे ठरवून उरलेली रक्कम सारखी वाटून दिली. आपापली रक्कम घेऊन सगळे वाटेगावची वाट चालू लागले. फकीरा गबऱ्यावर बसून निघाला. आता पुढे काय होणार याचा विचार न करता आता आपली पोरं बाळं काही दिवस सुखात जगतील असा विचार करत सगळे निघाले होते. आणि त्याच वेळी रघु ब्राह्मण घोड्यावर बसून कोल्हापूरच्या दिशेने निघाला होता. खजिना लुटल्याची खबर कधी एकदा सरकारात देतो असे त्याला झाले होते.